नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती व दारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. हे शब्द ब्रह्म अशेष. तेची मूर्ती सुवेश. तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय मंगलाचरण करतात प्रारंभ झाला आणि ते मंगलाचरण करत असताना ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा निर्माण झाली आहे असा अंतरंग असणारा व्यक्तीच या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि म्हणून ज्याला ब्रह्मप्राप्तीचीच आवश्यकता असेल त्या साधकाच्या समोर इतर कोणत्याही विषयांचं प्रतिपादन न करता ब्रह्मस्वरूपाचंच प्रतिपादन करावं याकरता ब्रह्मसूत्रामध्ये असा विचार केला आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा. ज्याच्या जीवनामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या चार साधनांचा सम्यक प्रकारचा समन्वय झालेला आहे किंवा ही चार साधनं ज्यांनी संपादन केलेली आहे तोच या ब्रह्मप्राप्तीच्या विचाराचा अधिकारी आहे. आणि म्हणून ते ब्रह्म अवाङ्मनस गोचर असल्यामुळे श्रुतीने त्या परब्रह्माला ओंकार असं नाव दिलं आहे किंवा ओमित्येकाक्षरम ब्रह्म. तेकीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती. माझी ओळखावया श्रुती खूण केली. ओंकार म्हणून ज्ञानोबाराय त्या परब्रह्माचा उल्लेख करतात. पण परब्रह्म सूक्ष्म आहे. सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून घेण्यासाठी कोणत्या तरी स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला झाडाच्या फांदीचा आश्रय करावा लागतो की नाही. पाडिव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा. दावीजे तेवी औपाधिका बोली इया. तसं हे परमात्म तत्व मात्र असं आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभी. अत्यंत सूक्ष्म बुद्धीलाच परमात्म तत्व प्राप्त होऊ शकतं. याकरता शास्त्रकारांनी अध्यारोप अपवादाची भाषा स्वीकारून ते जगताची उपाधी स्वीकारली. ते उपाधीचा ओथंबा घेवोनी श्रुती व भविती जिभा. मग नामरूपाचा बडंबा करीती वाया. नामरूपाला जगत असं म्हणतात आणि या जगताचं हे परब्रह्म अधिकारण आहे म्हणजे मूळ कारण आहे किंवा ज्याला आपण व्योर्थोपादान कारण असं म्हणतो. जगताच्या बाबतीमध्ये काही शास्त्रकार जगताला सत्य मानतात आणि वेदांत शास्त्र जगताला मिथ्या असं मानतं. मिथ्या शब्दाचा अर्थ प्रतीतीला न येणं असा अर्थ होत नाही. प्रतीतीला येत असूनही त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय त्याला मिथ्यात्व असं म्हणतात. उदाहरण कायम आपल्याकडे हेच आहे, दुसरं कोणतं उदाहरण नाही आहे. रज्जूवर जर आपल्याला सर्प भासला असेल तर रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प रज्जू ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही उपायाने निवृत्त होऊ शकत नाही. मग जेव्हा आपल्याला कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमातून त्या रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं की ज्याला सर्पाचा भ्रम झाला त्याचा निश्चय असा होतो की अरे ज्या काळामध्ये मला सर्प भासला त्याही काळात तिथं सर्प नव्हताच. तो सर्प म्हणजे माझ्या बुद्धीचा आकार आहे. बुद्धीने धारण केलेला आकार भ्रमातला अज्ञानजन्य तो सर्पाचा आकार आहे. त्याही काळात तिथं सर्प नव्हता. सर्प उत्पत्तीच्याही पूर्वी सर्प नव्हताच. आणि आता रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं तर त्यानंतरच्याही काळात सर्प राहणं शक्य नाही. याचा अर्थ अधिष्ठानाच्या ज्ञानाने ज्याची निवृत्ती होत असते त्याला मिथ्या असं म्हणतात. ज्ञाननिवर्त्यत्वम मिथ्यात्वस्य लक्षणम. जे जे ज्ञानाने निवृत्त होतं ते मिथ्या असतं. जर आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं तर सर्प निवृत्त होतो. स्थाणूचं ज्ञान झालं तर पुरुषाचा भ्रम निवृत्त होतो. शुक्तीचं ज्ञान झालं रजताचा भ्रम निवृत्त होतो. तद्वत ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर जगत नावाचा भ्रम किंवा वेष्टी कार्य असणारा
देह नावाचा भ्रम हा निवृत्त होतो. आणि म्हणून भ्रमाला कारण कोण असेल? कारण खोटा पदार्थ हा सत्य अधिष्ठानाशिवाय भासू शकत नाही. मग सत्य अधिष्ठान कोण आहे? परब्रह्म. म्हणून त्याला आद्य असं म्हणतात. आणि हे वेदाने प्रतिपादन केलेलं आहे. वेदाच्या प्रतिपादनाचा विषय परमात्मा आहे. यतो वायुमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. तद्ब्रह्म आहे असं म्हणून उल्लेख केला की नाही? वेद प्रतिपाद्या आद्या ओंकार स्वरूप परब्रह्म आहे, ज्याच्या प्रकाशनासाठी कोणत्याही प्रकारचं प्रमाण उपयोगी पडत नाही. बघा, खऱ्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात. अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. प्रमाणापासून उत्पन्न होतं, अबाधित अर्थाला विषय करतं, त्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात. आणि शास्त्रामध्ये प्रमाण 6 आली. पहिला आहे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी, उपमान नावाचे एक प्रमाण राहिलं. ही 6 प्रमाण आहे. या 6 प्रमाणामध्ये शब्द नावाचं प्रमाण हे विचारसागरात येतो. बरं, हा विचार प्रमाणाचा विचार आलेला आहे. 6 प्रमाणांपैकी शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. आणि मग प्रबल प्रमाणाने जे प्रतिपादन केलं जातं त्याच्यापेक्षा दुसरं प्रबल प्रमाण आल्याशिवाय मागच्या प्रमाणाचा बाद होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये असं ठरतं की नाही, एखादा बलवान जर कुस्ती पैलवान असेल तर त्याच्यापेक्षा बलवान पैलवान आल्याशिवाय त्याचा पराभव केला जात नाही. तसं एखाद्या प्रमाणाने एखादं ज्ञान सांगितलं तर त्यापेक्षा प्रबल प्रमाण यावं लागतं. 6 प्रमाणांपैकी शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल प्रमाण आहे आणि ते आहे वेदाचं प्रमाण. पण वेदसुद्धा परमात्म्याचं प्रकाशन करत नाही. अमृतानुभवामध्ये असा विचार आहे, कोणाही प्रमाणा ओ निधी हा, कोणत्याही प्रमाणाला हा प्रतिसाद देत नाही. कारण प्रमाणाने त्याचं ज्ञान झालं परमात्म्याचं तर तो ज्ञेय होईल, आणि ज्ञेय झाला तर जड होईल. जड पदार्थाचं ज्ञान करून घेऊन आपल्याला कोणताही पुरुषार्थ मिळणार नाही. मग प्रमाण काय करतात? प्रमाण फक्त आवरणभंग करतात, बाकी त्याचं प्रकाशन करू शकत नाही. उदाहरण आपण कायम पाहतो, हाताच्याद्वारे फक्त शेवाळ दूर केलं जातं, पाणी तर प्राप्तच आहे. जोरामध्ये वारा वाहू लागला की ढगांचा पडदा फक्त दूर होतो, सूर्य प्राप्तच आहे. शास्त्रांच्याद्वारे आपण सापांचा वेढा दूर केला तर चंदन प्राप्तच आहे. तसं प्रबल प्रमाण असणाऱ्या वेदाने शब्द प्रमाणाच्याद्वारे अज्ञान आवरणाचा भंग केला की बस तितकं त्यांचं सामर्थ्य आहे. मुळात असणारी ब्रह्मवस्तू किंवा आत्मवस्तू ही स्वयंप्रकाश आहे. त्याचं प्रकाशन कुणीच करत नाही, यात नवल नाही. तो स्वतःचंही स्वतः प्रकाशन करत नाही. कारण ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे आणि ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळे तो स्वतःला ज्ञानाचा विषय होत नाही. म्हणून पंचदशी कारणे 3ऱ्या प्रकरणामध्ये असं म्हटलं आहे, स्वयमेवानुभूतित्वात् विद्यते नानुभाव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेयः न तो असत्यया. दुसरा कोणता ज्ञाता नाही ज्ञातृज्ञेयाविहीन. नुसदेच जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. गुरुवर्य डॉक्टर बाबा म्हणत असतात, स्वसंवेद्या म्हणजे काय? असंवेद्य म्हणजे स्वतःला जाणण्याकरता पक्का अविषय. काळा मनुष्य काळ्या रात्री काळ्या रानामध्ये चांगल्या प्रकारे झोपला आहे. इतका काळा आहे की त्यांनी जर स्मित हास्य केलं तर फक्त दात तेवढे दिसतात, इतका तो काळा आहे. आणि तो अंधाऱ्या रात्री जर झोपला तर दुसऱ्यांना दिसत नाही. वैद्यबाबा उदाहरण सांगायचे, बरं, काळा कुट्ट मनुष्य आहे असं म्हणायचे. अंधाऱ्या रात्री दुसऱ्याला दिसत नाही. गाढ झोपल्यामुळे स्वतःला जाणत नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही. तसा परमात्मा कोणत्या प्रमाणाचा विषय नाही आणि अनुभव स्वरूप असल्यामुळे स्वतःला जाणत. जे लोक म्हणतात ना आम्हाला देव दाखवा, मुळात असा आहे, देव हा पाहण्याचा विषय नाही, देव हा जाणण्याचा सुद्धा विषय नाही, म्हणजे अनुभवाचा विषय नाही. मग देव कसा आहे? त्याचा अनुभव येत नाही, हाच त्याचा अनुभव आहे. शब्द थोडा कठीण आहे. जो आपल्याला देव जर पाहण्याचा विषय झाला ना, पाहण्याचा सगुण परमात्मा दिसू शकतो,
पण जर मूळ स्वरूपातला परमात्मा पाहण्याचा विषय झाला तर इंद्रियांच्या कक्षेमध्ये येईल. जाणण्याचा विषय झाला तर वृत्ती ज्ञानाच्या चिमट्यामध्ये सापडेल. आणि म्हणून दिसतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही, जो उरतो अवशिष्ट राहतो की नाही. सर्वांचा निषेध केल्यानंतर न येती असं म्हणून निषेध झाला की जे राहतं त्या बाबतीमध्ये श्रुतीसुद्धा काही म्हणत नाही. वेद वानून तवचे चांग, जव न दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मुग एके पांती. वेद तो तिथपर्यंत चांगला आहे जोपर्यंत परमात्म्याचं अंग म्हणजे स्वरूप दिसत नाही. एकदा परमात्म्याचं स्वरूप कळालं की मग वेद जाणू गेला पुढे मौनावला, तो सुद्धा शांत होऊन जातो. म्हणून हे परमात्म तत्व सुसंवेद्य आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये मी या रूपाने जे स्फुरण पावणारं ज्ञान आहे की नाही, आत्मरूपाने तो सगळीकडे विद्यमान आहे. म्हणजे ओंकार आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या या रूपाने परब्रह्माचं वर्णन केलं. आणि त्यानंतर आत्मरूपा म्हणून तत्वमसी महावाक्याचा ज्ञानोबाने पहिल्याच ओवीमध्ये उपदेश केलेला आहे. हे आत्मरूपाने असणारं तत्व, हे आत्मरूपा देवा तूची गणेशू, तूच ईश्वर आहे किंवा सर्व विद्येची सर्व प्रकारच्या बुद्धीची विघ्नहर्ता गणेश देवता आपणच आहात. जगातल्या सगळ्या विषयांना आणि सगळ्या विषयांना जाणणाऱ्या बुद्धीचं प्रकाशन करणारे पण आपण आहात. काल आपण उदाहरण पाहिलं, कंदिलाच्या आतमध्ये असणारे मुख्य ज्योत प्रकाशित असल्याशिवाय तिचा प्रकाश काचेत येत नाही, काचेतला प्रकाश पदार्थापर्यंत जात नाही आणि पदार्थापर्यंत गेलेला प्रकाश मग पदार्थाला व्यापत नाही. व्यापलेला प्रकाश ज्ञेय आहे, तिथपर्यंत जाणारा प्रकाश ज्ञान आहे आणि काचेत आलेला प्रकाश ज्ञाता आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन ते मूळ ज्योत करते बघा. किंवा पंचदशीकारांनी नाटकदीप नावाचं एक प्रकरण तयार केलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये असा उल्लेख आहे की रंगमंचावर एखादं नाटक होतं बघा, तिथे दिवा लावलेला असतो. तो दिवा रंगमंचावर नृत्य करणाऱ्या नर्तकीचा, त्या प्रेक्षकांचा, सगळ्यांचं प्रकाशन करतो आणि ते निघून गेले तर त्यांच्या अभावाचंही प्रकाशन करतो. भाव म्हणजे असणं आणि अभाव म्हणजे नसणं. जे पदार्थ आहे त्याचंही प्रकाशन तो करतो, नसलेल्याही पदार्थांचं प्रकाशन करतो. पुढे जाऊन सांगू का, मी आहे हे सांगण्यासाठी सुद्धा मी असावा लागतो आणि मी नाही हे सांगण्यासाठी सुद्धा मीच असावा लागतो. कळतं आहे ना. म्हणजे एखादा व्यक्ती जर म्हणत असेल अहो मी नाही, याच्यातून सिद्ध काय होतं, तो आहे ना. जर तो नसता तर मी नाही याचाही तुला व्यवहार करता आला नसता. म्हणून शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होई सिद्धो नसता अपवादू वस्तूचे गा. जे म्हणतात ना बौद्ध, शून्यम शून्यम, शून्यच आहे सगळं. मग शून्य कळालं कोणाला? शून्याला शून्य कळू शकत नाही, म्हणजे अभावाला अभाव कळू शकत नाही. अभावाचं प्रकाशन करण्याकरता कोणीतरी भावरूपाने असावा लागतो की नाही. म्हणून सकळार्थमती प्रकाशन करणारा हा परमात्माचा आहे. स्वप्नाचं दिसणं आणि न दिसणं हे आपल्या असणेपणावर अवलंबून आहे. तसं विश्वाचं असणं किंवा नसणं अखंड परमात्म्याच्या प्रकाशनावर अवलंबून आहे. एक 15व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे बघा, जर आठवले तर सांगा. भगवान परमात्मा असं म्हणतात, आता ते यदादित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम सूर्यासगट आघवी विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी. पुढचं पद फार महत्त्वाचं आहे, आद्यंती आहे. आपण फार बारकाईने विचार नाही करत बरं ओव्यांचा. आपण शब्दांचं इतकी सेवा केली पाहिजे. आपण शब्दांची जेव्हा फार मोठ्या प्रमाणात आपली सेवा होईल का ज्ञानेश्वरीची किंवा कोणत्याही संत वाङ्मयाची, तेव्हा हे शब्द आपल्याला दाखवतात की माझ्यामध्ये असा अर्थ आहे. पण तितकी सेवाही करावी लागते बरं, नाहीतर मग फार खोल आहे चला पुढं असं नाही. हो, त्याच्यामध्ये सेवा करावी लागते. त्यामध्ये ज्ञानोबाची ओवी किती गोड आहे. सूर्यासकट आघवी, सूर्यासहित संपूर्ण विश्वरचना जे दावी,
सूर्यालाही दाखवणारी दीप्ती माझी आहे. बघा बरं, सूर्य आपल्याला पदार्थ दाखवतो असं नाही आहे. सूर्यालाही प्रकाशन करणारा परमात्मा आहे. सूर्यास गट आगवी विश्वरचनाचे दावी ते दीप्ती माझी जाणावी. आणि पुढे पद काय आहे? आद्यंती आहे. ते माझी दीप्ती सूर्याच्या या अगोदर आहे. आणि प्रळय काळामध्ये सूर्य संपला तरी अंतीसुद्धा आहे. म्हणजे ज्याचा अनादी कालाचा विचार केला किंवा अनंत कालाचा विचार केला तर परमात्म्याचा अखंड प्रकाश कायमचाच आहे. म्हणून सकळार्थमते प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. निवृत्तीनाथ महाराजांचे दास ज्ञानोबा म्हणतात की आपण या ग्रंथाचं श्रवण करावं अवधारीचो. जिथे कानाचा आणि मनाचा संबंध आहे ना त्याला अवधारण असं म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची. परमार्थामध्ये सगळ्यात मोठं इंद्रिय कोणते बरं? आपलं श्रवण सगळ्यात मोठं. मनुष्य ज्यावेळेला बसला फारच प्रमाणामध्ये पदार्थ खाल्ला तर जीभ कंटाळू शकते. जास्त प्रमाणामध्ये ऐकत राहिला नाही, पाहत राहिला तर डोळ्यालाही पाणी येऊ शकतं. पण कानांच्या बाबतीमध्ये मात्र असं आहे, किती ऐका कानांची तृप्ती होत नाही. त्याचा बारकावा असा आहे, हे कान आहे ना श्रवण इंद्रिय हे तयार झालं आहे आकाशापासून, पंचमहाभूतापैकी. आणि आकाश सगळ्यात व्यापक असल्यामुळं हेही तेवढंच व्यापक आहे. हे तेवढंच व्यापक आहे. म्हणून आपले कान कधीच तृप्त होत नाही. त्याचं कारणच हे आहे. म्हणून तर भक्तराज अर्जुनाच्या जीवनामध्ये असं म्हटलं आहे. पुढे ज्ञानोबा म्हणतात सपाई अवधान आतलापा. पायापासून तर आपल्या मस्तकाच्या शिखेपर्यंत जणू काही सगळ्याला सर्वांगी निघाले कान, सगळ्या अंगालाच कान निघाले. किती ऐकावं? ऐकण्याची तृप्ती होत नाही. पण ऐकावं नाही नुसतं बरं, जे आपण कानाने ऐकतोय की नाही ते हृदयापर्यंत पोचलंही पाहिजे. भगवंताने या अध्यायाच्या समाप्तीला म्हणजे 18व्या अध्यायाच्या समाप्तीला अर्जुनाला असं म्हटलं आहे, आम्ही जैसे जया रीती ओगानिले कानांच्या हाती येरी तैसेच तुझ्या चित्ती पैठे केले की अथवा माझारी गेले सांडे विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. भगवान म्हणतात अर्जुना, आम्ही हे ज्ञान कानांच्या हातामध्ये दिलं होतं. आपण जर गावाकडे गेलो आणि समजा एखादा गावातला आपला विद्यार्थी इथं राहत असेल तर मग घरचे लोक काय म्हणतात, एवढा पदार्थ त्यांना पोच करा, तुम्ही चाललेच आहे. खरं तर कोणाची पिशवी चाचपून पाहू नये. इमानदारीनं आपले आणले की त्याला देऊन टाकावे. काही लोकांना सवय असते बघा, आणि ते ओळखू येतं बरं, ते ओळखू येतं. कारण घरचे सांगतात की आम्ही गाठ अशी बांधलेली आहे आणि इथं आल्यानंतर तशी गाठ नसेल तर समजून घ्यावं हे मध्यंतरी कोणीतरी उघडून पाहिलेलं आहे. हे काही काय आहे, पारधीच्या खुणा जाणार देण्याचे या प्रत्येकाचे लक्षणं वगैरे असतात की नाही. मग आता जसं आपल्या हातात एखादा पदार्थ दिला तर तो ज्याचा आहे त्याला आपण पोच करावा की नाही. भगवान म्हणतात अर्जुना, हे माझ्या हृदयातलं ज्ञान मी कानांच्या हातामध्ये दिलं होतं तुझ्या. मग तुझ्या त्या कानांनी हे ज्ञान हृदयापर्यंत पोचविलं का मधल्याच मार्गामध्ये ते सांडून गेलं किंवा उपेक्षा करून तो टाकूनच दिलं का काय? अथवा माझारी गेले सांडे विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूने सांडिले तर असं घडता कामा नये. याकरता तरी अवधान एकले दिजे, त्याला अवधारी जो असं म्हणतात. आणि परमार्थाचा प्रवास जर कळायचा असेल तर त्याला प्रपंचाचा नाही, प्रवृत्ती मार्गाचा नाही, त्याला निवृत्ती मार्गाचा दास व्हावं लागेल. किंवा निवृत्ती दास या शब्दाने श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच आपल्या श्री गुरूंची अनन्य भक्ती करावी लागेल. ज्याच्या जीवनामध्ये श्री गुरूंच्या चरणकमलाचा परागकण प्राप्त होतो किंवा श्री गुरूंच्या चरणकमलाच्या विषयी राग म्हणजे प्रीती निर्माण होते, त्याला फार मोठं भाग्य प्राप्त होतं. ज्ञानोबा म्हणतात बघा, जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी. पण केव्हा? एवढे एक सौबघ
वळघे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म पराग. किंवा दुसरा पाठ आहे, श्री गुरु पाद पद्मराग लाहे जैका. श्री गुरूंच्या चरण कमलाचं प्रेम किंवा श्री गुरूंच्या चरण कमलामध्ये असणारा परागकण ज्याला प्राप्त होईल त्याला एवढं मोठं भाग्य प्राप्त होतं. ज्ञानोबा म्हणतात एवढं सगळं भाग्य फक्त मला एकट्याला प्राप्त आहे. आजी ते आन ठाई माते वाचुने नाही. कारण का सगळ्या गुरूंचा प्रसाद एकलुता असणारा मी त्या मलाच प्राप्त झाला. म्हणे निवृत्तीदास अवधारी जो जी. पहिल्याही ओवीमध्ये ओम नमो जी यामध्ये आदरच अभिव्यक्त झालेला आहे आणि दुसऱ्या ओवीच्या अंतिम भागामध्ये सुद्धा अवधारी जो जी या जी पदातून महाराज आदरवाचक शब्द प्रगट केला. आता ज्या परब्रह्माला ज्ञानोबाराय गणेशाची अशा प्रकारची उपमा देतात किंवा गणेश म्हणून त्यांचं वर्णन करतात. आता त्या गणेशाची आकृती किती मोठी आहे किंवा या गणरायाचा आकार, या गणरायाची व्याप्ती किती विस्तृत आहे याचाही ज्ञानोबा आता जवळपास पुढे 20व्या ओवीच्या पर्यंत हा विचार सांगतात. 20व्या ओवीपर्यंत हा संपूर्ण विचार आलेला आहे. ज्ञानोबाराय वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे की बुवा ज्ञानोबाराय उत्तम कलाकार आहे आणि ज्ञानोबाराय कलाकार उत्तम असल्यामुळे ज्ञानोबाराय भगवान श्री गणेशाची एक आकृती तयार करतात. पण थोडंसं बारकाईनं बघा बरं. पुढे येणारं हे गणेशाचं जे रूपक आहे ना हे साहित्यात्मक आहे. सामान्यपणाने आपण काल परवा विचार केला की 4 युगामध्ये गणरायाची 4 प्रकारची आकृती आहे. आपण सत्ययुगाचा विचार केला तर त्या काळामध्ये गणरायाला 10 हात होते, नाव होतं विनायक. त्रेतायुगामध्ये 6 हात, नाव होतं मयुरेश्वर. द्वापारयुगामध्ये गणेशाला 4 हात आहे, नाव आहे गजानन. आणि कलियुगामध्ये भगवान गणरायाला 2च हात प्रगट होणार आहे. अजून तो अवतार व्हायचा आहे बरं, नाव असणार आहे धूम्रकेतू. जसा कल्की अवतार पुढं होणार आहे तसा गणरायाचा सुद्धा द्विबाहू अशा प्रकारचा अवतार पुढे होणार आहे. अजून कालावधी असेल कदाचित, आपल्यालाही सांगता येणार नाही. पुराणामध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहे. पण ज्ञानोबाराय त्रेतायुगामध्ये असणारी षड हात म्हणजे षडबाहू ज्यामध्ये 6 हात धारण केले आहे अशाच मूर्तीचा आपल्यासमोर उल्लेख करतात. आणि प्राचीन काळामध्ये अशी गणरायाची उपासना विद्यमान होती. कारण का हिमालयाच्या पायथ्याशी ते कांगडा नावाचा जिल्हा आहे म्हणतात. तिथं वैजनाथ असं नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये 6 हात असणारी गणरायाची मूर्ती सापडली. बहुतेक तिथं मंदिरही आहे. म्हणजे त्रेतायुगामध्ये उपासना होती. आता आपण सध्या वर्तमान काळामध्ये गणरायाचे 4 बाहू आहेत ना त्या मूर्तीची उपासना का करतो? कारण हे कलियुग आहे. कलियुगातले गणराय काही अजून अवतीर्ण झाले नाही. म्हणून मागच्याच युगातले म्हणजे द्वापार युगातले जे आहे चतुर्बाहू त्यांचीच आपण पूजा आज करतो आहे. आता ज्ञानोबाराय साहित्यात्मक गणरायाचं या ठिकाणी वर्णन करतात. सामान्य आकृती आपल्या डोळ्यासमोर असतेच, पण इथे ज्ञानोबाराय संपूर्ण विश्वामध्ये जेवढं काही वाङ्मय असेल त्या सगळ्या वाङ्मयाचा समावेश करून साहित्याच्या अंगातून भगवान गणरायाची आपल्यासमोर आकृती तयार करतात. मग त्या आकृतीची असणारी रचना कोणती आहे, अवयव कोणते आहे, अलंकार कोणते आहे, त्या गणरायाच्या पायातलं पैंजण कोणतं आहे, कटी प्रदेशावर मेखळा कोणती आहे, वस्त्र कोणतं आहे, मुकुट कोणता आहे, त्यावर असणारे पुष्प कोणती अर्पण केले, या सगळ्यामध्ये साहित्याचा भाग आला आहे. संपूर्ण विश्वातलं वाङ्मय ज्ञानोबाने आणलेलं आहे. म्हणून जशी एकीकडे ही गणरायाची षडबाहू असणारी आकृती आहे तसं दुसरीकडे गणरायाची ही साहित्यात्मक असणारी आकृती आहे. साहित्य आणि भगवान गणरायाची मूर्ती दोन्हींचाही आपल्याला सोबत विचार करायचा आहे. जेवढा शक्य होईल तेवढा आपण याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. पहिल्यांदा ज्ञानोबाराय
भगवान गणरायांची सुवेश मूर्ती सांगतात. सुवेश म्हणजे चांगल्या प्रकारचा वेश. वेशाला फार महत्त्व आहे बरं. देशाला वेशाला महत्त्व आहे. सामान्यपणे एखादा व्यक्ती समजा असू द्या पोलीस असू द्या, पण जर तो त्याच्या वेशामध्ये नसेल तर त्याला कोणी विचारत नाही. पण जर तो चौकामध्ये उभा राहिला आणि पांढऱ्या वेशामध्ये असेल तर 3 बसलेले लोक जे असतात ना गाडीवरचे 3 जण बसले आहे, त्याला पाहिलं की एक मागचा आपोआप उतरतो. वेशाला किंमत नको बा, फोटो काढील आणि आपल्यावर काहीतरी दंड टाकेल. वेशाला किंमत आहे ना. कोणत्याही भागामध्ये तुम्ही जा, वेशाला किंमत आहे बघा. आणि जोपर्यंत आपला वेश बदलत नाही तोपर्यंत आपले सात्विक विचार येत नाही. आपला वेश कसा असावा, जसा आपल्या गुरुजनांचा असेल तसाच आपला वेश असावा. त्यांचं आचरण हेच आपल्याला प्रमाण आहे. तयांची आचरती पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेची फळं ठेविले ऐसे लाहे. म्हणून पहिला प्रभाव व्यक्तीच्या मनावर वेशाचा पडत असतो बघा. वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा पाठामध्ये नेहमी सांगायचे, बुवा दररोज आपले कपडे धूत वस्त्र असावे. म्हणजे कालचे कपडे आज परिधान करू नये. कारण ते कपडे जे असतात ना ते कालच्या संस्काराने संस्कारित झालेले असतात. न जाणो प्रवासामध्ये आपल्याला कोणाचा स्पर्श लागलेला असतो, आपल्याला माहिती पण नसतं. मग त्याची असणारी अशुद्धी त्या वस्त्रावर आरोपित होऊ शकते. याकरता कालचे कपडे कधीही आज परिधान करायचे नाही. ते पाण्यातून काढायचे आणि त्याला धूत वस्त्र असं म्हणायचं. जुने असेल तरी चालेल, बाबांचं तर वाक्य फाटके असेल तरी चालेल, पण ते नेटके असावे म्हणजे चांगले असावे. याचा अर्थ धूत वस्त्र असावे. वेशाचा प्रभाव पडत असतो. कधीतरी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल बघा. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला. नहुष राजापूर्वी चांगलाच होता, पण काय करावं, इंद्राच्या गादीवर बसल्याबरोबर बुद्धी फिरली ना, म्हणून आपला आसन सोबत घेऊन जावं, कोणाच्या आसनावर बसू नये, प्रभाव होऊ शकतो. काही काही लोक आहे ना, विद्यार्थी लोक आपल्या मित्राचे कपडे घालतात बघा. एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल ना, हे सहसा आपल्याकडं नाही कळत, पण महाविद्यालयामध्ये अरे तुझा ड्रेस खूप चांगला आहे, तेवढा मला दे बरं, मी त्या कार्यक्रमाला जाऊन येतो. प्रभाव त्याचे असणाऱ्या शरीरातले रोग याच्या अंगामध्ये संक्रमित होतात. म्हणून वेश फार महत्त्वाचा आहे. मग गणरायाची मूर्ती कोणती आहे, सुवेश कोणता आहे, चांगला वेश आहे बघा. काय ज्ञानोबरांचा बारकावा आहे. गणरायाला जर चांगला वेश द्यायचा असेल तर त्याकरता चांगलंच वाङ्मय पाहिजे ना. म्हणून वेदासारखं वाङ्मय दुसरं कोणतंच नाही. अशेष शब्द ब्रह्म, केवळ ब्रह्म शब्द वापरला असता तर मग पहिल्या ओवीमध्ये आलेल्या ब्रह्माचंच आपण पुन्हा वर्णन करतोय असा भाव झाला असता. बरं, नुसता शब्द वापरला असता तर लौकिक शब्दावर अतिव्याप्ती झाली असती. म्हणून शब्द कसा वापरला, शब्द ब्रह्म. नुसता ब्रह्म शब्द नाही, केवळ शब्द असा शब्द नाही, तर शब्द ब्रह्म ते वेदाचं लक्षण आहे. आणि अशेष शब्द ब्रह्म म्हणजे संपूर्ण असणारा वेद. पूर्व काळामध्ये वेद पूर्ण एकच होता, पण मग व्यासांनी विचार केला की आगामी काळामध्ये येणाऱ्या लोकांची बुद्धिमत्ता कमी असणार आहे. पण असं म्हणतात की कलियुगाच्या प्रारंभाला आणि द्वापार युगाच्या अंतिम भागाला अजून कलियुग प्रारंभ झालं नव्हतं आणि द्वापार युग पूर्ण संपलंही नव्हतं. व्यासांनी वेदाचे 4 भाग केले आणि 4 भाग करून आपल्या 4 शिष्यांना ते वाटून दिले. पहिलं वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतो हे 4 शिष्य. त्या 4 शिष्यांना 4 वेद देऊन टाकले की तुम्ही आपापल्या असणाऱ्या या वेदाचा विस्तार करा, प्रचार आणि प्रसार करा. म्हणून संपूर्ण असणारा वेद अशेष शब्द ब्रह्म तेची सुवेश मूर्ती, तीच गणरायाची चांगल्या प्रकारची मूर्ती आहे. का बरं, त्याचं कारण तेथं नामत्या वेदाच्या ठिकाणी वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. मिरवत असे हा वाक्प्रचार आहे. मिरवत असे म्हणजे चांगल्या प्रकारे शोभून दिसत आहे. मग वेदातला वर्ण कशाला म्हणतात, ज्यामध्ये स्वर आहे आणि व्यंजन आहे, दोन्हीचं मिळून जो तयार होतो त्याला वर्ण असं म्हणतात की नाही.
स्वर हे असं नुसत्या व्यंजनाचा, व्यंजन म्हणजे इथलं बरं आहे व्याकरणातलं, हे आपलं पाकशास्त्रातलं खाण्यातलं व्यंजन नाही घ्यायचं. नुसत्या व्यंजनाचा आपण उच्चार नाही करू शकत, त्याच्या पाठीमागे स्वर जोडावा लागतो की नाही. मग स्वर आणि व्यंजन एकत्र केला की वर्ण तयार होतो. खरं तर स्वरालाही वर्णच म्हणतात, व्यंजनालाही वर्णच म्हणतात. वर्णाची व्याप्ती मोठी आहे, पण वर्ण वपू शब्दाचा अर्थ होतो शरीर आकृती. आणि निर्दोष वर्ण वपू म्हणजे वेदामध्ये आलेला शब्द हा निर्दोष आहे, दोषरहित आहे. आपण म्हणतो की नाही कायम, मनुष्याच्या बुद्धीमध्ये 4 प्रकारचे दोष असतात बघा. कमी असतात, काहीमध्ये जास्त असतात. मनुष्याच्या बुद्धीमध्ये भ्रम असतो, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा, हे 4 दोष असतात बघा. आणि म्हणून पुरुषाने तयार केलेलं जे काही वाङ्मय असेल त्याला पौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. आणि वेदामध्ये हे 4 दोष नाही, म्हणून वेदाला अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. धर्माचं आणि परब्रह्माचं प्रतिपादन करणारं अपौरुषेय प्रमाणवाक्य त्याला वेद असं म्हणतात. वेद कोणी निर्माण केला नाही, वेद हा भगवंताच्या निश्वासापासून निर्माण झालेला आहे. यश्च निश्वसितम वेदाः, परमात्मा जसा अनंत आहे ना, तसा वेदही अनंत आहे बघा. अनंता वै वेदाः, वेदसुद्धा अनंत आहे, परब्रह्मही अनंतच आहे. जसं परमात्म्याला कोणी निर्माण केलं नाही, तसा वेदाचाही कोणी पुरुष करता नाही. गत काळातला किंवा गत कल्पातला जसा वेद होता, तोच वेद या कल्पामध्ये जसाच तसा प्रगट होतो. आणि इतका वेद निर्दोष आहे, इतका निर्दोष की वेदामध्ये आपण शब्दाचाही बदल करू शकत नाही. कल्पना करा, आपलं वाक्य असेल समजा मराठी भाषेमध्ये, राम घरी आला, तर आपण वाक्यात बदल करू शकतो, घरी आला राम, फक्त मग अन्वय आपल्याला लावावं लागेल नंतर. पण अग्नी आपलं याच्या वेदामध्ये तसा बदल नाही करता येत. अग्नी मिळे पुरोहितम, तर तिथं अग्नीच्या ऐवजी तुम्ही वन्नी मिळे पुरोहितम असं म्हणू शकत नाही. जसाच तसा शब्द त्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये पुन्हा ते आपल्या रचना लघुसिद्धांत कौमुदीमध्ये सुरुवातीलाच आहे बघा, ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनुदात्त, स्वरित, हे सगळे प्रकार आले की नाही. वेदामध्ये 2 भाग आहे बघा. एक भाग आहे मंत्राचा, संहिता भाग आहे, एक ब्राह्मण भाग आहे. त्या ब्राह्मण भागामध्ये आरण्यक आणि उपनिषद येतात, आणि उपनिषदाला वेदांत असं म्हणतात. हा सगळा भाग वेदातला आहे. असे 2 भाग. आणि हे संपूर्ण असणारा जो वेद, त्यामध्ये असणारे दोषरहित वर्ण, हे गणरायाचं चांगल्या प्रकारे शरीर आहे. एक भाग पुढे सांगतो, जे माणसं वेदाचं खंडन करतात ना, ते साक्षात भगवान गणरायाच्या या शरीर विग्रहाचंच खंडन करतात. कारण गणराय म्हणजे कोण आहे? संपूर्ण वेद हे गणपतीचं शरीर आहे. मला त्या महात्म्यांचं नाव आता आठवत नाही बरं, पण ते भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला गेलेत. मी नाव आठवलं तर उद्या सांगेल, आज मला काही आठवत नाही नाव. ते मी बराच विचार केला पण नाही आठवलं. मग ते जगन्नाथाच्या दर्शनाला गेले आणि गेल्यानंतर पाहिलं, बहुतेक वार्तिककारांचाच ते काही उल्लेख असेल, पण स्पष्ट चुकीचं नको सांगायला. जगन्नाथाच्या दर्शनाला गेले आणि नेमका दरवाजा बंद झाला. ते म्हटले, तुमच्या दर्शनासाठी इतका दूरपर्यंत मी प्रवास केला आणि येथे आल्यानंतर आपण मला दर्शन द्यायचं, तर दरवाजा बंद केला. ऐश्वर्येन मदमत्तोसी, ऐश्वर्यामुळे तुम्ही मदोन्मत्त झाला आहात. पुढचा श्लोकही मला आता आठवत नाही. भगवंताला सांगितलं दरवाजा बंद केल्यानंतर ऐश्वर्याने तुम्ही मदोन्मत्त झालात, पण ज्या काळामध्ये सगळ्या प्रकारचं नास्तिक मत प्रगट होईल, तेव्हा तुमची सिद्धी करण्यासाठी माझ्यासारख्याला ते कार्य करावं लागतो. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने पुजारी निघून गेले होते. स्वतः देवाने दरवाजा उघडला, त्यांच्याशी संवाद केला, आलिंगन भेट वगैरे झाली, आणि पुन्हा परमात्मा त्या शेज घरामध्ये जायला फिरले माघारी, तर त्यांच्या पाठीवर त्यांना असे वळ उमटलेले दिसले. मग त्या भक्तांनी विचारलं, प्रभो, हे तुमच्या पाठीवर एवढे वळ का उमटले? भगवान म्हणले, हे तुम्हीच मारलेले फटके आहेत. म्हणे मी?
म्हणून कधी मारले म्हणे, हे बघा, माझी पाठ म्हणजे नास्तिक लोकांचं दर्शनशास्त्र आहे. माझ्या पाठीच्या ठिकाणी नास्तिक लोकांच्या दर्शनशास्त्राची योजना आहे. आणि तुम्ही नास्तिकांचं खंडन केलं की नाही, ते खंडन म्हणजे माझ्या पाठीवर उमटलेले वळ आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जरी हे दर्शन निर्माण झालं असेल नास्तिक, ते आपल्याला प्रमाण नाही आहे, पण कमीत कमी त्यांनी कुठंतरी सुरुवात केली की नाही. आपण चार्वाकाच्या बाबतीमध्ये असं काय म्हणतो, चार्वाकांचं मत काय आहे, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. त्या चार्वाकाचा एक सिद्धांत फार गोड आहे, सगळाच घेऊ नका बरं. यात सारभूतम तदुपासनीयम, सारभूत असेल ते घ्यावं. चार्वाकांचं म्हणणं काय आहे, आपला भारतीय दर्शनशास्त्रातला नास्तिक असणारा चार्वक म्हणतो काय माहिती आहे का, यावत जीवन सुखम जीवेत, जोपर्यंत जगायचं चांगलं जगावं, मग जगण्याकरता काय खावं, तूप खाल्लं पाहिजे, पैसे नाही ना. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ते म्हणतात कर्ज काढा पण तूप खा. मला ते कर्जाचं काही घेणं देणं नाही, पण तूप खायचं सांगतो की नाही. जर हाच पाश्चिमात्य असता तर तो मला असा ऋण घ्या आणि मद्यप्राशन करा. आपल्यातला चार्वकसुद्धा चांगलाच आहे, सगळं काही घेऊ नका. सुरुवात तर कमीत कमी केली की नाही त्याने, देहाला का होईना त्यांनी आत्मा मानलं की नाही. देह खंडानाम आत्मा, आत्मविचाराला प्रारंभ तर केला की नाही, पाया तर रचला आहे. नंतर मग देह आत्मा होऊ शकत नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, बुद्धी नाही, आनंदमय कोश नाही, असा विचार करून प्रारंभ तर केला की नाही. भाव असा आहे, जर नास्तिक शास्त्रसुद्धा भगवंताच्या पाठीच्या ठिकाणी येऊ शकतं, तो वेद काय येणार नाही. म्हणून हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे. पुढे आता शरीर असेल तर त्याला अवयव पण असावे लागतात. गणरायाचे अवयव कोणते आहे, स्मृती, तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अंगिक भाव देखा, अंगिक भाव म्हणजे काय, शरीराची असणारी रचना, ज्याला आपण ठेवण असं म्हणतो, आकृती असं म्हणतो, ते अवयवसुद्धा सुचारू स्वरूपाचे असावे. बरं, अवयव कसे असावे, त्याकरता 32 लक्षणं सांगितलेली आहे. ते 32 लक्षणं असावी, पण त्यात मुख्य नाक असावं. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, त्यामध्ये 32 लक्षणं असावे लागतात. ते कसे असावे लागतात, आपल्या संस्थेमध्ये गाथा नवनीत नावाचं एक पुस्तक मिळतं आहे बघा, गोड ग्रंथ आहे. अभ्यासू लोकांनी तर तो संग्रह ठेवला पाहिजे, सगळे प्रमाण मिळतात बघा त्यामध्ये, त्याकरता तर ते घेतलंच पाहिजे. गाथा नवनीत खूप चांगला आहे. आणि त्या पाठीमागे सगळ्या कथा दिलेल्या आहेत. त्यामध्ये ब शब्दाचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा 32 लक्षणं आलेली आहेत. मग ती अवयवांच्या ठिकाणी असावी, असं पाहिलं तरी सौंदर्य जाणवलं पाहिजे. आणि गणपतीची आपण आकृती बघा, अंगिक भाव म्हणजे त्यांच्या शरीराची असणारी रचना, ठेवण चांगली बघा. त्याला इंग्रजीमध्ये फिगर म्हणतात. ती बघावी लागेल की नाही. मग गणरायाचे अवयव कोणते आहे, स्मृती, तेची अवयव. स्मृती म्हणजे काय बरं, आता वेद आपण पाहिलं, अपौरुषेय प्रमाण वाक्य त्याला वेद असं म्हणतात. स्मृती कशाला म्हणतात, स्मृती शब्दाचा अर्थ होतो स्मरण, किंवा त्याला आपण आठवण असं म्हणतो की नाही. स्मृती म्हणजे स्मरण किंवा आठवण. तर ज्या महापुरुषांनी योगिक साधना केली आणि योगिक साधना केल्यानंतर विशुद्ध अंतःकरणामध्ये जेव्हा ज्ञान प्रगट झालं, अशा महापुरुषांनी, महर्षींनी जातीधर्म काय असावा, राजधर्म, नीतिधर्म, वर्णधर्म, आश्रमधर्म, मौजीबंधन, विवाह, श्राद्ध याकरता जे काही ज्ञान प्रगट करून ग्रंथात सांगितलं त्याला स्मृती असं म्हणतात, किंवा स्मृतीला धर्मशास्त्र असं म्हणतात. वेदाने प्रतिपादन केल्याच अर्थाचं हे स्मरण करून देतात, म्हणून त्यांना स्मृती असं म्हणतात. बरं, म्हणून जोपर्यंत आपण श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र, श्रुती आणि स्मृतीचा चांगल्या प्रकारे अभ्यास केल्याशिवाय आपल्याला धर्मशास्त्र कळू शकत नाही.
ज्ञानोबारे संबंध किती गोड सांगतात. ज्याप्रमाणे अवयव शरीराला पुष्ट करत असतात तसं स्मृतीतलं ज्ञान वेदातल्या ज्ञानाला पुष्ट करत आहे. वेदाचा अधिकार सर्वांना नाही आहे, पण वेदाचंच ज्ञान स्मृतीमध्ये त्याचा निवाडा आला आहे. म्हणून श्रुती आणि स्मृती या दोन्हींचं सुद्धा अध्ययन व्हावं लागतं. बरं, शास्त्रामध्ये असा विचार आला आहे, श्रुती स्मृती उभे नेत्रे विप्रश चक्षुषी मते एकेन हीनः कान स्यात् द्वाभ्याम अंध प्रकीर्तितः. श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहे. विप्र म्हणजे विद्वानाचे ते दोन डोळे सांगितले. आणि एखाद्याचं अध्ययन श्रुतीचं आहे पण स्मृतीचं नाही, किंवा स्मृतीचं आहे आणि श्रुतीचं नाही, मग एकेन हीनः कान स्यात्. एकाचं अध्ययन आहे आणि एकाचं अध्ययन नाही तर तो तिराळा आहे, कान आहे, कानः स्यात्. आणि एकाला दोन्हीचंही ज्ञान नाही तर द्वाभ्याम अंध प्रकीर्तितः. ज्याला श्रुतीचंही ज्ञान नाही आणि स्मृतीचं ज्ञान नाही त्याला आंधळं असं म्हणतात. म्हणून धर्मशास्त्राचं मनुष्याला ज्ञान असावं. आणि या श्रुतीचं अनुसरण करणाऱ्या स्मृती इतक्या आहेत म्हणून जेव्हा आपण संकल्प सोडतो की नाही तर मग आपल्याला म्हणावे लागतात की नाही, मम आत्मनः श्रुती स्मुक्ती पुराणोक्तम पुण्यफल प्राप्त्यर्थम. पुढचं मलाही माहिती नाही, मग श्रुती नाही तर माझ्याकडून सोडून घ्याल तुम्ही. श्रुती स्मृती म्हणतो की नाही, पुराणोक्त श्रुतीने प्रतिपादन केलं, स्मृतीने प्रतिपादन केलं, इतक्या त्या स्मृती त्याचं अनुसरण करतात. आणि म्हणून धर्मशास्त्राचा निवाडा, ज्याला धर्म जाणायचा आहे, धर्मजिज्ञासमानानां प्रमाणम परमम श्रुती असं म्हटलं आहे. ज्याला धर्म जाणायचा त्याकरता प्रबल प्रमाण पहिल्यांदा श्रुती आहे. द्वितीयम धर्मशास्त्रम, दुसऱ्यांदा धर्मशास्त्र म्हणजे स्मृती आहे. त्या स्मृतीमध्ये याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रमाण आहे. आणि त्याहीपेक्षा सगळ्यामध्ये मनुस्मृती जास्त प्रमाण आहे. आता लोकांना हे कळत नाही, त्यामुळे या ग्रंथाविषयी ते अपप्रचार करतात. उलट आपल्या मनुस्मृतीमध्ये फार काही असं कोणाचा भेद केलेला नाही. इतर धर्माचे जर आपण ग्रंथ पाहिले ना तर ते इतके भयंकर आहे. आता काही लोक म्हणतात की त्या ग्रंथामध्ये धर्मशास्त्रामध्ये भेद केला. अरे भेद हा आवश्यक असतो. जर भेदच केला नाही तर व्यवस्था लागणार नाही. 10वीपर्यंत सगळे विद्यार्थी एकत्र असतात आणि 10वीमधून उत्तीर्ण झाले आणि सगळेच म्हणायला नाही 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 आम्हाला सायन्सलाच जायचं आहे. अरे तेवढी बुद्धिमत्ता तर पाहिजे. सगळेच काही विज्ञान शाखेमध्ये जात नसतात किंवा सगळ्यांची आवडही नसते आणि रुची नसते. ज्याची आवड, रुची, अधिकार, पात्रता, योग्यता त्यानुसार ती केलेली व्यवस्था आहे. तसं वर्ण, आश्रम, राजधर्म, क्षत्रियाचा धर्म, नंतर वर्ण आश्रमाचा धर्म याकरता व्यवस्था केली आहे. आम्हाला अधिकारच का दिला नाही यामध्ये कल करायचा नाही. तुम्ही जिथं असाल तिथून तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊ शकता. हाताधिकार सगळ्यांनाच आहे. फक्त भांडणं कशा करता माहिती आहे का, तुम्हाला जे मिळालं ते आम्हाला का मिळालं नाही. अरे पण जे आपल्याला मिळालं त्या साधनेतून तर फळ सगळ्यांना मिळू शकतं, म्हणून कल करण्याचं काही कारण नाही. पण मग स्मृती काय करते, वेदातलंच असणारं ज्ञान त्याचं विशेष आपल्याला गूढ अर्थाचं प्रगटी करून सांगते. आणि म्हणून स्मृतीशास्त्रालाच अवयव असं म्हणतात. जसे अवयव शरीराला पुष्ट करतात तसं स्मृतीसुद्धा वेदातल्या अर्थाला स्पष्ट करून सांगते. हाच गणरायाचा स्मृती तेचे अवयव आंगिक भाव आहे, शरीराची ठेवण आहे आणि ती आपण चांगल्या प्रकारे पहा. तेथ म्हणजे स्मृतीमध्ये असणाऱ्या अर्थशोभा, जे अर्थाचं सौंदर्य आहे ना, शोभा म्हणजे सौंदर्य, स्मृतीमध्ये असणाऱ्या श्लोकातल्या अर्थामध्ये येणारं सौंदर्य हेच गणरायाच्या लावण्याची ठेव आहे. लावण्य कशाला म्हणतात, जे सौंदर्य मनामध्ये विकार निर्माण करत नाही त्याला लावण्य असं म्हणतात. मग स्मृती जर अवयव असेल, चांगलं बघा, स्मृतीशास्त्र म्हणजे धर्मशास्त्र जर अवयव असेल तर स्मृतीमध्ये प्रगट होणारा जे अर्थाचं सौंदर्य आहे तेच तर गणरायाचे लावण्याची ठेव आहे.
दुसरा काय, ग्रंथामध्ये येणारा स्मृतीमध्ये येणारा अर्थाचं सौंदर्य तेच गणरायाच्या अवयवाच्या लावण्याचं सौंदर्य आहे. आणि स्मृतीतलं ज्ञान कोणाला प्रगट होतं, जे ऋषी तपश्चर्या करतात त्यांना प्राप्त होतं. 6व्या अध्यायामध्ये एक विचार आला आहे बघा. एखादा साधक साधना करतो आहे, पण साधना करता करता त्याची श्रद्धा फार चांगली आहे, पण प्रयत्न कमी पडतात. बहुतेक हे सगळं आपलाच विचार आहे. अयतिही श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः, म्हणजे अयती म्हणजे प्रयत्न कमी करणारा, पण श्रद्धा मात्र चांगली आहे, तर त्याला कोणती गती प्राप्त होते, कारण त्याचे प्रयत्न फार वेगवान नाही. बरं, श्रद्धा तर चांगली आहे. भगवान म्हणतात, अर्जुना नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कल्याण मार्गावर आरूढ झाला तर दुर्गती प्राप्त होत नाही. फक्त एवढंच होतं की त्याला भगवत प्राप्ती किंवा परब्रह्म प्राप्ती करण्याकरता एक मुक्काम करावा लागतो, आणि तो मुक्काम आहे एका जन्माचा. पहिल्यांदा मुक्काम होतो स्वर्गामध्ये. 100 यज्ञ नाही करावं लागत त्याला. जे उपासना करतात ना, साधना करतात, त्याला स्वर्ग बक्षीस म्हणून मिळतो सहज. पण तिथं गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो. हा अंतरायावचिता का ओढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. तिथं पश्चाताप होत त्याला की प्रभो, काय मला या स्वर्गामध्ये येऊन पडावं लागलं. आराधना चांगली केली असती तर मला प्राप्ती नक्की तुमची झाली असती की नाही. पण काय करावं, म्हणून त्याला नवीन जन्म मिळतो शुद्ध कुळामध्ये. फक्त फरक असा आहे की एक श्रीमंत आणि शुद्ध कुळ आहे, आणि दुसरं गरीब पण शुद्धच कुळ आहे. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टः अभिजायते. मी पदच्छेद करतो आहे. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, असं म्हटलंय की नाही. बुद्धिमान पुरुषाच्या कुळामध्ये गरीब का असाना पण पवित्र कुळात जन्म मिळतो, आणि पवित्र कुळात गरीब घरामध्ये जन्म दुर्लभ सांगितला आहे. का बरं? श्रीमंत घरामध्ये मिळाला, आणि जरी ते पवित्र घर असेल तर भोगांची अनुकूलता असल्यामुळे पारमार्थामध्ये प्रवेश करायला थोडासा वेळ लागतो. पण गरीब असणाऱ्या कुळामध्ये भोगांची अनुकूलताच नसते. म्हणून तर आळंदीला येणारे सगळे विद्यार्थी गरीबच आहे ना. त्याचं कारण ते सगळे जवळपास योगभ्रष्टच आहेत. नाही, म्हणजे या हसण्याकरता नाही. योगभ्रष्ट म्हणजे काही कनिष्ठ अर्थ नाही घ्यायचा. भगवत प्राप्तीच्या योग मार्गापासून खाली घसरलेला त्याला योगभ्रष्ट असं म्हणतात ना. मग गरीब कुळामध्ये असल्यामुळे भोगांची काही अनुकूलता नाही, सगळे बरोबर परमार्थ मार्गाला लागतात की नाही, त्याचं कारणच ते आहे. आणि मग जेव्हा तो कुळामध्ये जन्माला येतो, ज्ञानोबा म्हणतात, मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची आगावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते, ये सिद्ध प्रज्ञेची लाभे, मनची सारस्वते दुबे, मग सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखेना. याला म्हणतात स्मृती धर्मशास्त्र तयार करण्याची योग्यता. तो बरोबर जन्माला आल्याबरोबर त्याच्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्या अगोदर प्रगट होतो. वयसेच्या गावा न येता त्याचं वय वाढावं, योग्य दशा अंगी बाणावी, याची प्रतीक्षा करावी लागत नाही. बाल्य अवस्थेमध्येच सर्वज्ञता त्याच्या गळ्यामध्ये माळ घालते. सर्वज्ञता वरी तयाते. लग्न व्हायला वय लागतं की नाही, पण हा महात्मा असा आहे की सर्वज्ञता म्हणजे ज्ञानसंपन्न अवस्था बाल्यावस्थेमध्ये त्याचा स्वीकार करते, आणि मग सिद्ध प्रज्ञा प्राप्त झाल्यामुळे त्याच्या मुखातून सगळ्या प्रकारचे शास्त्र आपोआप प्रगट होतात. याला म्हणतात योगिक ज्ञानाने ज्यांच्या विशुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट होतं, असे महर्षी स्मृती नाम धर्मशास्त्राला प्रगट करतात. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. या लावण्याची ठेवण म्हणजे स्मृतीमध्ये प्रतिपादन केलेल्या श्लोकातल्या अर्थाचं सौंदर्य हे त्या ठिकाणची शोभा आहे. त्या मनुस्मृतीमध्ये एक प्रमाण आलं आहे बघा. प्रमाण फार गोड आहे. त्या मनुस्मृतीतलं प्रमाण असं आहे, ज्याला आयुष्य, विद्या, यश आणि बल वाढवायचं असेल
त्याने 2 गोष्टी करायला पाहिजे. कोणत्या? अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. अभिवादन हा त्याचा स्वभाव झाला पाहिजे. जो कायम वडीलधाऱ्या माणसांची सेवा करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश आणि बल वाढतं. याच्या उलट जो पूजनीय व्यक्तींचं पूजन करत नाही, अपूजनीय व्यक्तींचं पूजन करतो, अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानांच व्यतिक्रमः, त्याच्या जीवनामध्ये वाढत नाही. चत्वारी तस्य नश्यन्ति आयुर्विद्या यशोबलम. म्हणून पूजनीय व्यक्तींचं तिरस्कार केला एखाद्याने आणि अपूजनीय व्यक्तींचा स्वीकार केला, या बसा असंच म्हणत राहिला, तर आयुर्विद्या यशोबलम या 4 गोष्टी नष्ट होतात. हे सौंदर्यच आहे की नाही स्मृतिशास्त्रातलं. आणि ते सौंदर्य गणरायाच्या लावण्याची ठेव आहे, ढब किंवा ठेवण आहे. आता आपण वेदाचा आणि स्मृतिशास्त्राचा विचार केला. पुढे आता 18 पुराणांचा विचार तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.